घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे. शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने. शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, सर्व मान्यवर, गुरुजन वर्ग तसेच माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज आमचा निरोप समारंभ या भावुक प्रसंगी तुमच्या पुढे व्यक्त होताना मीही भावनिक झालो आहे. या शाळेतून बाहेर पडताना मला अनेक सुंदर आणि गोड आठवणी घेऊन मी बाहेर पडत आहे. ही आदर्श शाळा आमच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग असणार आहे. ज्या दिवशी मी या शाळेत पहिले पाऊल टाकले तो दिवस आजही माझ्या मनात ताजा आहे. आठवतो तो पहिला दिवस रडतच आलो. आठवतो तो पहिला दिवस रडतच आलो. आठवेल हाही दिवस रडतच चाललो. आठवेल हाही दिवस रडतच चाललो. मी या शाळेत खूप काही शिकले आहे. शाळेतील अनेक सुंदर क्षणांचा मी भागीदार ठरले. या शाळेच्या मैदानावर मी अनेक खेळ खेळले. या शाळेने मला विविध स्पर्धा, परीक्षा इत्यादीसाठी तयार केले. या शाळेत मला अनेक मित्र मैत्रिणी मिळाल्या. आम्ही एकत्र मोकळ्या वेळेत मनसोक्त गप्पा मारल्या. मला अनेक प्रसंगी मित्र मैत्रिणींनी मदत केली. आम्ही शाळेच्या मधल्या सुट्टीत एकत्र जेवण करायचो. एकमेकांची भाजी आवडीने शेअर करायचो. कधी मन जर निराश झाले तर शाळेत आल्यावर ते ताजेतवाने व्हायचे. जीवन की राह पर आगे बढ़ते जाएंगे, जीवन की राह पर आगे बढ़ते जाएंगे, चाहे कभी भी हो हम, पर आपको ना भूल पाएंगे, पर आपको ना भूल पाएंगे. आज आम्ही जे काही आहोत ते केवळ आमच्या शिक्षकामुळे. भावी देशाचे आम्ही सर्व गुण संपन्न नागरिक आहोत. म्हणून आमच्या शिक्षकांनी खूप मेहनत घेतली. त्यांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले. त्याचे ज्ञान मौल्यवान आहे. त्यांनी आम्हाला जीवनात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची ताकद दिली आहे. त्यांची उतराई कधीच होऊ शकणार नाही. आज ही शाळा सोडताना मन भरून आले आहे. शाळेने आमच्यातील चांगल्या गुणांचा शोध घेतला आहे. या शाळेतील सर्व शिक्षकांना आम्हाला चांगली शिकवण दिली आहे. त्यांचे आम्ही सदैव अनुसरण करू. भविष्यातही चांगली शैक्षणिक वाटचाल आम्ही करू. शाळा म्हणजे काय असते आज कळते मला. शाळा म्हणजे काय असते आज कळते मला. इथून दूर जाताना सगळं आठवते मला. इथून दूर जाताना सगळं आठवते मला. आम्हाला चौथीत शाहू मॅडम शिकवायच्या. शाहू मॅडम खूप छान शिकवायच्या व त्यांच्याकडे आमचा विषय हिंदी विषय होता. आम्हाला मॅडम हिंदीतही बोलायच्या. नंतर 6वीत आम्हाला शिकवायला खिलारी मॅडम होत्या. खिलारी मॅडमचे विषय 2 होते. एक विज्ञान आणि दुसरा विषय गणित. मॅडम गणित इतकं चांगलं शिकवायच्या की असं वाटत आहे आम्हाला आयुष्यातलं गणित शिकवलं. आणि विज्ञानासारखा अवघड विषय या खिलारी मॅडम अतिशय सोपा करून शिकवणाऱ्या मॅडम. शिकवताना त्यांनी जीवनाची तत्वज्ञान शिकवली. 7वीत आम्हाला पुरी सर शिकवायला पुरी सर होते. पुरी सर कडे आमचा विषय इंग्रजी होता. पुरी सरने आम्हाला इंग्रजी व्याकरण शिकवलं आणि एक प्रश्न देतात ते समजा नाही आलं तर आम्हाला समजून सांगायचे. बोराच्या मुलीचे व आमचे भांडण होत असं तर सरांना माहीत झालं आमचे भांडण झाले तर सर आम्हाला हातात हात द्यायला होतात, गळ्यात गळे घालून भेट घ्यायला होता आणि एका बेंचावर एक पांगरीची मुलगी आणि एक बोराची मुलगी बसायला होता. अब तक की प्यारी यादों को मन में सजा के रखते. अब तक की प्यारी यादों को मन में सजा के रखते. चलो मेरे प्यारे दोस्तों अब अलविदा कहते. चलो मेरे प्यारे दोस्तों अब अलविदा कहते. पुरी सर आम्हाला भाषण गीत घ्यायचे की मोबाईल देतात. कधीच आम्हाला मोबाईलसाठी नाही म्हटले नाही. जेव्हा आम्ही 8वीत गेलो तेव्हा आम्हाला शिकवायला पुरी सर होते. पुरी सर आम्हाला इंग्रजी व व्याकरण शिकवायचे. तर इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण आम्हाला पैसे भरून शिकवणं भाग होतं. मात्र पुरी सरांनी आम्हाला इंग्रजी व्याकरण आणि मराठी व्याकरण शिकवलं. पुरी सरांचे कसे आभार मानू सुचत नाही मला. कधी आम्हाला रेल्वेमध्ये जागा नसायची तर सर उभे राहायचे, मात्र आम्हाला जागा द्यायची. पुरी सर आमची खो खोची प्रॅक्टिस घ्यायचे आणि आम्हाला भाडेगावला खेळायला गेलो होतो तेव्हा आम्ही 3ही मॅचला जिंकलो. तेव्हा सरांना खूप आनंद झाला. आणि नंतर वसमतला खेळायला गेलो तर आम्हाला सर्व शिक्षक व शिक्षकांनी आमची खेळायला गेलो. शिक्षक व शिक्षकांनी आम्ही तसेच अध्यक्षांनी सरपंचांनी शुभेच्छा दिल्या. तर आम्ही पहिल्या मॅचला जिंकलो, दुसऱ्या मॅचला जिंकलो, मात्र तिसऱ्या मॅचला जिंकलो नाही कारण त्या मुली वसमतच्या होत्या. त्यांची प्रॅक्टिस वर्षभर असते. तरी आमचे सर वेळात वेळ काढून आमची प्रॅक्टिस घ्यायचे. तिथून आल्यावर आम्ही औंढा नागनाथ देवाच्या दर्शनाला गेलो. नंतर गार्डन मध्ये गेलो. शिक्षकाचे ओरडणे नाही हे सगळं
दुःख होते मला. शिक्षकाचे ओरडले नाही हे सगळं आठवून दुःख होते मला. कसे दिवस निघून गेले कळालेच नाही मला. कसे दिवस निघून गेले कळालेच नाही मला. गार्डन मध्ये आम्ही खूप मजा केली, जसे की घसरगुंडी, झोके, चिंचा व फोटो काढले. तर गार्डनचे पैसे आम्ही भरले नाही तर सरांनी भरले. सरांनी आमच्यासाठी खूप काही केलं व त्यानंतर पुन्हा एकदा वसमतला जायचे होते. तर सरांनी आम्हाला पुन्हा एकदा वसमतला नेले व तिथे प्रत्येक जिल्ह्याच्या मुली आल्या व तिथे 15 मुली निवडायच्या होत्या. तर तिथे मला कन्याकुमारी तर वैष्णवीला खो खो मध्ये नंबर लागला. तर तिथून आम्ही पुन्हा एकदा गार्डन मध्ये गेलो. तिथले गार्डन खूप सुंदर होते. तिथून येताना आम्हाला सरांनी खिचडी, भजी, वडा चारली व तिथे तेही पैसे आमचे सरांनी भरले. तर आम्ही पालघर जिल्ह्यामध्ये खेळायला गेलो. आम्ही तिथे पोहोचलो तर तिथे खूप धूप होती. आम्ही खोलीवर पोहोचलो व आम्ही आमच्या खोलीवर पोहोचलो तर तिथल्या मुलींसंगी मॅडम आल्या होत्या. आम्हाला वाटू लागलं की आमच्या संगी मॅडम येवाव्यात. नंतर सकाळी आम्ही समुद्रामध्ये फिरायला गेलो. तिथे आम्ही अरबी समुद्रामध्ये खूप फोटो काढले. वाटले नव्हते कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल. पंखात भरलेल्या विचार बळाने भरारीला सिद्ध व्हावे लागेल. तिथे दुसऱ्या दिवशी आमचा मॅच लागला, मात्र आम्ही त्या मॅच मध्ये हारलो. नंतर मुलांची टीम हारली व तिथे नाश्ता करायची सोय होती. तर आम्ही दुसऱ्या व तिसऱ्या मॅचला हारलो. सर आम्हाला म्हणे की गेटवे ऑफ इंडिया बघायला जायचं का? आम्ही हो म्हटलो. गेटवे ऑफ इंडिया मुंबईला आहे. नंतर गेटवे ऑफ इंडिया बघितलं व तिथे आम्ही फोटो काढले आणि तिथे आम्ही ताज हॉटेल बघितलं व मुंबई बघितली. नंतर आम्ही घराला परत आलो. मराठीच्या शेवाळे मॅडम यांचा तास कधीच संपू नये इतकं छान या शिकवायच्या. पाठात असलेले पात्र डोळ्यासमोर वर्णातून उभं करायच्या. शेवाळे मॅडम आम्हाला दुपारच्या सुट्टीत कार मध्ये बसवायच्या. कांबळे मॅडम या इतक्या छान बोलायच्या की वाटत आहे आम्ही या मॅडमच्या वर्गात पाहिजे होतो. आमच्यावर इतकी मया म्हणजे शिक्षकापेक्षा खूप करायच्या. खिल्लारे मॅडम जेव्हा रजेवर गेल्या होत्या तेव्हा आम्हाला कांबळे मॅडमनी विज्ञान शिकवले. कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला. कसे दिवस निघून गेले कळालेच नाही मला. ढाकरे सर आम्हाला इबुना शिकवायचे. ढाकरे सर इतकं चांगलं शिकवायचे की म्हणतात लगेच प्रश्न उत्तर पाठ करा, पेपरात येतात. इंगळे सर आम्हाला आधी मराठी शिकवायचे व त्यानंतर आम्हाला मराठी शेवाळे मॅडम शिकवायच्या. इंगळे सरांनी आम्हाला मिसेसचा बर्थडे होता तर आम्हाला एक वही आणि एक पेन्सिल दिली. जगताप सर आम्हाला इतकं चांगलं शिकवतात की लक्षात बसत आहे. मॅडम नव्हत्या तेव्हा सरांनी आम्हाला गणित शिकवलं. जगताप सर आले तेव्हापासून आमची शाळा खूप सुधारली व आमच्या शाळेत लेझिम रॅली सहल काढली व त्यानंतर आम्ही आमच्या शाळेत मंत्रिमंडळ तयार केलं, जसे की सांस्कृतिक मंत्री, शिक्षण मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री असे मंत्रिमंडळ तयार केले व आमच्या शाळेत बूट सॉक्सची जोडी मिळाली व दर बुधवारी केळी मिळतात. दिवस असेल शेवटचा तरी नाते संपत नाही. सहवास इतक्या वर्षाचा मात्र विसरता येत नाही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत.